तर आज सकाळी सकाळी उठलो आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आज संडे होता तर त्यामुळे राशन वाटप करायचं होतं. तर संस्कारला सकाळपासून बरंच नव्हतं, तो वॉमिटिंग करत होता खूप जास्त. तर त्याला अजीर्ण झालेलं होतं की काय झालं होतं माहिती नाही, पण तो खूप वॉमिटिंग करत होता. तर राशन वाटप झाल्यानंतर कोमलला पण गावाला जायचं होतं नागपूरला परत. तर तिला बस स्टॉपवर सोडून आलो आणि तिकडूनच त्याचे पप्पा, संस्कारचे पप्पा, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला म्हणाले तू घरी चाली जा. मग मी घरी परत आली आणि त्याच्यासाठी नारळ पाणी घेऊन आले आणि औषधी दिली. थोडा वेळ त्याला आराम करायला सांगितलं, 20-25 मिनिट. त्यानंतर त्याला नारळ पाणी प्यायला दिलं, कारण औषधी खाल्ल्यानंतर काहीच खायचं नव्हतं, 20-25 मिनिटानंतरच खायला द्यायचं असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. मग त्याला नारळ पाणी दिलं प्यायला. तोपर्यंत मी माझे कामं करून घेतले. त्याच्या संस्कारच्या पप्पांची नाईट होती, ते नाईट करून आले होते, तर ते झोपले 5-6 वाजेपर्यंत. मग स्वरा आली होती बोलवायसाठी की मग अक्का बर्थडेला चल. तर तिच्या बर्थडेला गेलो. तर कसा वाटला बर्थडे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. ती सर्वांच्या लाडाची आहे, कारण ती खूप म्हणजे सर्वात मुलींमध्ये लहान आहे. मग तिची ओवाळणी वगैरे केली मी आणि तिला म्हटलं भरपूर अभ्यास कर आता. मग चौपाटी गेलो सायंकाळी आणि गुपचूप वगैरे खाल्ले आणि मग घरी आलो.